सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करणारा एक खास लेख पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेला आहे। या लेखामध्ये पंतप्रधान मोदी यांनी मोहन भागवत यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। तसंच त्यांचा वसुधैव कुटुंबकमचे साधक असा उल्लेखही करण्यात आला आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। आज एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या तत्वानं प्रेरित होऊन आपलं संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसंच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लाखो लोक त्यांचा परमपूज्य सरसंघचालक असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात। होय, मी मोहन भागवत यांच्याबद्दलच बोलतोय। महत्त्वाचा योगायोग असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत असलेले वर्ष त्यांच्याही 75व्या वाढदिवसाचं वर्ष आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसंच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो। मोहनजी हे 1970च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले। प्रचारक हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला कदाचित प्रचारक म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा असं वाटू शकतो। परंतु जे कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत त्यांना याची जाणीव आहे की प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे। गेल्या 100 वर्षात देशभक्तीच्या भावनेनं प्रेरित होऊन हजारो तरुणांनी भारत प्रथम हे ध्येय साध्य करण्यासाठी आपलं घरदार आणि कुटुंबाचा त्याग करून आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे।